आई मला माफ करा, पण मला तुमची काळजी कळते. पण सिद्धिराजनी त्या दिवशी खूप विश्वासाने माझं नाव घोषित केलं आणि मला तो विश्वास खरा ठरवायचा आहे. आई, मलाही लोकांसाठी काम करणं, त्यांच्या उपयोगी पडणं खरंच खूप आवडतंय हो. म्हणून मी करतेय हे काम आणि मलाही खरंच खूप आनंद वाटतोय या सगळ्यात. तुम्हीच म्हणाला होतात की नाही मला, अशा अवस्थेत आपलं मन रमेल, आपल्याला जिथे छान वाटेल, उत्साह वाटेल अशाच गोष्टी करायच्या म्हणून. मग खरंच हे सगळं करून मला खूप आनंद मिळतोय. आणि राहिला प्रश्न नीलांबरी वहिनींचा, तर त्यांनी दिलेलं चॅलेंज मी आणि सिद्धिराजनी ऍक्सेप्ट केलंय. आणि आता एकदा मैदानात उतरलोय ना, मग आता माघार घ्यायची नाही. आता शेवटपर्यंत लढायचं. मला तुझी काळजी वाटते ग भावना. आई, भावनाची काळजी घ्यायला मी आहे ना. विश्वास ठेव माझ्यावरती. तुझ्या सुनेला आणि आमच्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही. आई, तूच सांगितलं होतंस ना भावनाला की बाळावर संस्कार व्हावे म्हणून तिने चांगली पुस्तकं वाचावी, चांगली गाणी ऐकावी. तसंच भावनाने हार न मानता जर काम सुरू ठेवलं, निवडणुकीत स्वतःला सिद्ध करून दाखवलं ना, तर आमच्या बाळावर हेच संस्कार होणार आहेत की तिची आई कधीच हार मानत नाही, कधीच मैदान सोडून जात नाही. आपली एक फायटर आहे. या सगळ्यासाठी तरी तिला हे काम सुरू ठेवू दे असं मला वाटतंय. तुम्हाला का कळत नाहीये, आता तुमच्यावर केवढा मोठा जीव घेणा हल्ला झाला, तसंच परत काहीतरी झालं तर. ऐक, असं काही होणार नाही. विश्वास ठेव ना माझ्यावरती प्लीज. मी, भावना आणि आमचं बाळ, आम्ही तिघही सुखरूप आहोत आणि यापुढे कायम असणार आहे. खरंच फक्त विश्वास ठेवतो.